नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची। पुणेकरांवरती पुन्हा एकदा महागाईची कुऱ्हाड पडणार आहे, कारण पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आता वाढ झाली। एमएनजीएल कडून सुद्धा सोमवारी मध्यरात्रीपासूनच दरवाढ करण्यात आलेली आहे। पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ झाली, तर सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ झाली आहे। सीएनजी प्रति किलो 95 वरून 75 पैशांवरती गेलाय, तर पीएनजी प्रति किलो 51 वरून आता 50 पैशांवरती आलेला आहे। बातमी आरटीओ संदर्भातली। आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर निघालेत। प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी आक्रमक झालेत। राज्यातल्या आरटीओ कार्यालयांचं कामकाज ठप्प होणार आहे। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचे रजिस्ट्रेशन सुद्धा रखडणार आहे। 3.5 वर्षांपासून आकृतीबंध मंजूर, मात्र सेवा प्रवेश नियम तयार नाहीयेत। मात्र याशिवाय इतर विविध प्रश्न सुद्धा प्रलंबित आहेत। या परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांसोबत या संदर्भात बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलाय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत आहे। सुरेंद्र, आरटीओ कर्मचारी आता संपावरती गेल्यानंतर कसा फटका बसणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांचे कसे हाल होऊ शकतात या संपामुळे? निश्चितच सध्या जर बघितलं तर प्रादेशिक परिवहनचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, यापूर्वी देखील त्यांनी या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी 2 तारखेला लाक्षणिक निदर्शने दिली होती। त्यानंतर 9 तारखेला 1 दिवसाचा संप देखील केला होता। यानंतर प्रादेशिक परिवहनच्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या पूर्ण होऊ शकल्या नाही, या संदर्भात जर बघितलं प्रताप सरनाईक जे प्रादेशिक जे परिवहन मंत्री त्यांची बैठक देखील मंत्रालयामध्ये पार पडली। मात्र या बैठकीचं इतिवृत्त जे आहे ते अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही। या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे देखील या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। त्यामुळे अखेर यांनी आजपासून संपूर्ण संप आकारला आहे। पूर्णपणे काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे। त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे। तर बघितलं सर्वसामान्य लोक जे आहेत ते प्रादेशिक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कामं पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी असतात। दर दिवसाला मोठी गर्दी या ठिकाणी असते ना। लायसन्स असो, लायसन्स नूतनीकरण असो, गाडीची इतर संबंधित कागदपत्र असो, त्या संदर्भात मोठे दररोजच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी येत असतात। अमरावती प्रादेशिक कार्यालय जर म्हटलं तर एकंदरीत 5 जिल्ह्याचं हे कार्यालय आहे आणि या 5 जिल्ह्यातल्या जे लोक येतात त्यांना एक मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो। जर बघितलं तर यांच्या ज्या मागण्या आहेत, काही ज्या मागण्या आहेत ते स्थानिक स्तरावर पूर्ण होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र काही ज्या मागण्या खरंय सुरेंद्र, त्यामुळे एकंदरीतच या मागण्या आता पूर्ण होतात का आणि अखेर हा संप मागे घेतला जातो का, हे सुद्धा पाहणे येत्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।